तुळजापुरात साक्षात पांडुरंगाचे दर्शन. मुस्लिम चिमुकल्याने वेधले हजारो भाविकांचे लक्ष. गायकवाड परिवाराच्या अन्नदान सेवेची सर्वत्र चर्चा. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त तुळजापूर शहरातील दीपक चौक आज भक्ती सेवा आणि सामाजिक ऐक्याचे सुंदर प्रतीक ठरला आहे. गेल्या 7 वर्षांपासून गायकवाड परिवार आणि मित्रमंडळाच्या वतीनं पंढरपूरकडे निघालेल्या वारकरी आणि तुळजाभवानीच्या भक्तांसाठी अखंड अन्नदान सेवा राबवली जाते आहे. यावर्षी मात्र या सेवेला एक अनोखा आणि भावनिक क्षण लाभला. तुळजापुरातील एका मुस्लिम कुटुंबातील चिमुकल्याने भगवान पांडुरंगाचा वेश परिधान करून अन्नदान स्थळी उपस्थिती लावली. त्याला पाहताच अनेक भाविक भारावून गेले. आज साक्षात विठ्ठल भेटला, अशा भावना अनेक वारकऱ्यांनी व्यक्त केल्या. धर्म, जात आणि पंथ यांच्या पलीकडे जाऊन मानवतेचा संदेश देणारे हे दृश्य उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरले. चिमुकल्या पांडुरंगासोबत अनेकांनी छायाचित्र काढली, दर्शन घेतले, त्याला आशीर्वाद दिला. गायकवाड परिवार आणि मित्रमंडळाच्या वतीनं या दिवशी हजारो भाविकांसाठी साबुदाणा खिचडी, चहा, फराळी पदार्थ, लाडू, केळी यांचे मोफत वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे हा उपक्रम कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा लोकप्रतिनिधींचा नसून गायकवाड परिवार स्वतःच्या सहकार्याने आणि समाजातील मित्रांच्या मदतीनं सातत्यानं राबवतो आहे. आषाढी एकादशी आणि संत रोहिदास महाराज जयंतीच्या निमित्ताने सुरू झालेली ही सेवा तुळजापूर शहरातील प्रेरणादायी सामाजिक परंपरा बनलेली आहे. भाविकांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा या भावनेतून गायकवाड परिवार गेली 7 वर्ष हा उपक्रम अखंडपणे चालवत आहे. तुळजाभवानीच्या पावन नगरीत आलेल्या वारकऱ्यांना मिळालेली ही प्रेमाची आणि सेवेची भेट आज सामाजिक सलोखा, बंधुता, मानवतेचा सुंदर संदेश देऊन गेली. शेवटी एवढेच, जिथे सेवा आहे तिथेच देव आहे आणि जिथे मानवतेचा सन्मान आहे तिथेच खरी भक्ती आहे. तुळजापुरात साक्षात पांडुरंगाचे दर्शन. मुस्लिम चिमुकल्याने वेधले हजारो भाविकांचे लक्ष. गायकवाड परिवाराच्या अन्नदान सेवेची सर्वत्र चर्चा. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त तुळजापूर शहरातील दीपक चौक आज भक्ती सेवा आणि सामाजिक ऐक्याचे सुंदर प्रतीक ठरला आहे.